नमस्कार मित्रांनो, मी अमोल गर्जे बोईसर चिल्ला रस्त्यावरील नागझरीच्या आसपासच्या परिसरामध्ये आहे। तुम्ही बघताय माझ्या मागे हे पूर्णपणे खडी क्रेशर वाहनधारकांकडून या ठिकाणी पूर्ण खडी क्रेशरचा जो माल आहे, जे ओव्हरलोड जे वाहतूक होते त्या गाड्यामधून हे मटेरियल पूर्णपणे खाली पडत असेल। तुम्ही बघताय माझ्या मागेच एक ही मोठी खडीने भरलेली गाडी आहे, ती पण तुम्ही बघताय पूर्णपणे ओव्हरलोड आहे। आणि या ठिकाणी बघताय तुम्ही शेकडो टन या ठिकाणी खडी क्रेशरचा माल, सिमेंटचा माल हा या ठिकाणी पडलेला आहे। जे 2 चाकी स्वार या रस्त्याने जात आहे, तुम्ही बघताय हे 2 चाकी स्वार पण जात आहे। धुळीचं साम्राज्य पसरलेलं आहे। पर्यावरण विभाग करते काय, एमपीसीबी करते काय, ज्या एमआयडीसीचा हा रस्ता आहे बोईसर चिल्लार, ते एमआयडीसीचं प्रशासन पण नोटीस काढत असते। पण विशेष म्हणजे आरटीओ प्रशासन, परिवहन मंडळ वसई विरार जे आरटीओचं जे प्रशासन आहे, त्या आरटीओ प्रशासनाला या ठिकाणून ओव्हरलोड जे वाहनं भरत असतात, आरएमसीचं मटेरियल असेल, खडी क्रेशर असेल किंवा अन्य जे मटेरियल पडून हा रस्ता या ठिकाणी पूर्णपणे एमआयडीसीचा खूप मोठा रस्ता होता आणि अर्धाच रस्ता हा नागरिकांच्या रोजच्या दैनंदिन वापरामध्ये येतोय। पण आरटीओ प्रशासन करते काय? वसई विरार आरटीओ फक्त आणि फक्त बोईसरमध्ये नावासाठी फिरत असते का? स्कूल बसेस पकडते, अन्य ट्रान्सपोर्टच्या गाड्या बघतात, पण खडी क्रेशरच्या गाड्यांवरती वसई विरारचे जे आरटीओचे जे अधिकारी आहेत, वसई विरार आरटीओचा पूर्णपणे या ठिकाणी भोंगळ कारभार सुरू आहे। वसई विरार आरटीओ मध्ये हिंमत नाही का खडी क्रेशरच्या गाड्यांवरती फाईन मारायची? पूर्णपणे बघताय तुम्ही शेकडो टन या ठिकाणी पूर्णपणे माती, सिमेंट हे या ठिकाणी पसरलेला। कॅमेरामन इकडे दाखवा। तरी सुद्धा याच्याकडे आरटीओ प्रशासनाचं लक्ष नाही। माझी विनंती आहे पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांना की जे 2 चाकी स्वार मॅडम या ठिकाणाहून प्रवास करतात, त्यांच्या डोळ्यामध्ये ही पूर्ण धूळ उडत असते, पण आरटीओ प्रशासन काहीच लक्ष देत नाही। माझी विनंती आहे एमपीसीबीला विनंती आहे, आरटीओ प्रशासनाला विनंती आहे, जर येत्या 15 दिवसामध्ये या ठिकाणून ज्यांच्या गाड्यामधून हा माल पडत असतो त्यांच्यावरती जर कारवाई नाही केली तर आम्ही आपल्या विरोधामध्ये लवकरच आंदोलन छेडू। धन्यवाद।